भस्मासूर. काय? भस्मासूर माहितीये तुम्हाला कथा? हा, तुम्ही 40-50 पुढे जर असाल तर तुम्हाला लहानपणापासून वेळोवेळी ही भस्मासुराची कथा केव्हा ना केव्हा ऐकायला मिळाली असेल. काही संदर्भ घेऊन वाचायला देखील मिळाली असेल. तर भस्मासूर आता कधी जैन आहे ना बाबा, त्यांना हे असुर वगैरे काय फार माहिती नसतात. ते आता जे बघतायत आजूबाजूला असुर थैमान घालताना त्यांची थोडी माहिती आहे, पण त्यांना असुर म्हणतात हे कदाचित त्यांना माहिती नसेल. राक्षस ते म्हणतात, डीमन ते माहिती असेल फार. तर या भस्मासुराच्या कथेमध्ये काय माहितीये की तो भस्मासूर जो असतो तो तपश्चर्या करतो आणि शंकराकडून वरदान मिळवतो की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईल. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईल. म्हणजे त्याच्या कुठल्याही त्याच्या विरोधात जाणाऱ्या, शत्रुत्व करणाऱ्या अशा कुठल्याही माणसाच्या डोक्यावर हात ठेवला की तो भस्म, नष्ट. आता गंमत अशी झाली की हा वर कोणी दिला? शंकराने. जसा त्याला वर मिळाला तसा त्या वराची परीक्षा घ्यायला खरंच शंकराने दिलेला वराप्रमाणे भस्मासात आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो तो होतो का नाही बघण्याकरता हा भस्मासूर पहिल्यांदा शंकराच्याच मागे लागला. शंकर पळतोय पळतोय पळतोय, हा मागे लागलेला त्याच्या. शंकर भगवान विष्णूंना शरण गेले, म्हणाले त्राहिमाम, वाचव वाचव, हेल्प हेल्प. काय झालं? ते म्हणाले हा भस्मासूर, त्याला मी वरदान दिलं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं राख होईल, भस्मसात होईल. तो माझ्याच मागे लागलाय. तो म्हणाला, विष्णू कलाकार माणूस होता, कलाकार देव होता. तो म्हणाला आता ठीक आहे, ज्याला जे अस्त्र शस्त्र शास्त्र उपयोगी पडेल ते वापरून खतम तर करायचं आहे आपल्याला. मग त्याने मोहिनी या एका आकर्षक अशा अप्सरेचं रूप धारण केलं. देव जिथे भुलतात तिथे दानव भुलले तर काय आश्चर्य नाही. तो भस्मासूर भुलला विष्णूंनी घेतलेल्या मोहिनीच्या रूपाला. आणि ती म्हणाली मी नाचेन तसं तू नाच माझ्या बरोबर. तर आता आपण असे नाचणारे बघतोच कुठे कुठे, बारमध्ये, डान्स बारमध्ये, ऑर्केस्ट्रा बारमध्ये, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये, कुठेही चौफुल्याला, कोपऱ्या कोपऱ्यावर जी कला केंद्र नावाच्या खाली काय काय चालतात तिथे, हे चित्रपटात पण आता तर थिएटरमध्ये नाचतात लोक. त्यामुळे भस्मासूर तिच्या तालावर नाचायला लागला. तिने नाचता नाचता त्या मोहिनीने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराच्या लक्षात नाही आलं की आपल्याला मिळालेला वरदान जे आहे ते कुणाच्याही डोक्यावर हात ठेवला की भस्मसातचा आहे. त्याने मोहिनीचं पाहून डोक्यावर हात ठेवला आणि तो स्वतः भस्मसात झाला आणि अशा रीतीने भस्मासुराचा नाश झाला. तर काय नाही, ही कथा सिनियर लोकांना नाही माहिती आहे, पण ज्युनियर विशेषतः जैन झी जी 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 जे झीच्या भाषेमध्ये परवा आपण जंतर मंतरवर तंतर थंतर करताना ऐकले, तर तो वेगळा विषय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकारणामध्ये विशेषतः असे भस्मासूर निर्माण करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. त्याच्याकरता तुम्हाला काय म्हणतात त्याला, पुराणातल्या कथांमध्ये जायचं आणि देवदेवतांच्या कथा वाचायची किंवा ऐकायची गरज नाही. आजही या भारतवर्षामध्ये आणि कालही एकाला शह देण्याकरता दुसरा भस्मासूर निर्माण करणं हे चालू असतं. मी स्वतः कितीतरी असे भस्मासूर निर्माण झालेले, केलेले आणि ते उलटलेले आणि मग शेवटी त्याच भस्मासुरांचं भस्म करण्यासाठी नाकीनऊ आलेले
अनेक भगवान शंकर महादेवाओं के देव महादेव मी स्वतः पाहिलेत राजकारणामध्ये. मी स्वतः पाहिलेत. फार पूर्वीच्या काळी आर पाटलांना मी ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की विचारलं की हे राज ठाकरेला तुम्ही मोठं करताय, अन्याय केल्यासारखं दाखवताय, आंदोलनांना ह्याला त्याला एकीकडे उत्तेजन देताय, परवानगी देताय, आणि एक तुम्ही काँग्रेसला उद्या शह देऊ शकेल अशी ताकद निर्माण करताय. तर ते म्हणाले हा भस्मासूर आहे हे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला त्याचा उपयोग उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध करता येईल या भावनेने आम्ही त्याला आश्रय दिलेला आहे, आधार दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे, रसद पुरवलेली आहे. आणि बरोबर आहे 2009च्या निवडणुकीमध्ये ते दिसूनही आलं. पण पुढे तेच राज ठाकरे त्यांनाच भारी पडले, काँग्रेसलाच भारी पडले ना. दत्ता सामंतच्या बरोबर मी होतो त्या काळामध्ये. मला हे माहिती आहे की दत्ता सामंतला एका गटाची फूस होती आणि त्याला कामगार क्षेत्रामध्ये शिवसेनेचं जे कामगार क्षेत्रातलं वर्चस्व होतं ते नष्ट करण्यासाठी म्हणून वापरलं जात होतं, आणि त्यासाठी त्याला अमाप संधी दिली जात होती डॉक्टरला. आणि डॉक्टर पण तुफान मेल सुटला होता. शिवसेनेच्या कामगार युनियन संपवण्याकरता दत्ता सामंतला मोठं होतं. पण शिवसेना देखील हा भस्मासूर का निर्माण केला गेला याचं कारण त्यावेळेला मुंबईमधली कम्युनिस्ट चळवळ जी गिरण्यांपासून उद्योगपतींपर्यंत सगळ्यांना त्रास देत होती, ती कम्युनिस्ट चळवळ संपवण्याकरता बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेसनी जाणीवपूर्वक पोसलं, सांभाळलं, वाढवलं, ताकद दिली. काय काय जे द्यावं लागतं एखाद्याला मोठं करण्याकरता आणि दुसऱ्याला शह देण्याकरता, ते सगळं बाळासाहेबांच्या बाबतीत केलं. मोदी शहांनी एकनाथ शिंदेना बळ दिलं उद्धव ठाकरेंना शह देण्याकरता. अजितदादांना बळ दिलं शरद पवारांना शह देण्याकरता. हे निर्माण कुठे केले? जर मोदी शहांनी मदत केली नसती, संधी दिली नसती आणि आधार, आश्रय, संरक्षण, पोषण, भरण सगळं दिलं नसतं तर एकनाथ शिंदे फुटले नसते. किंवा ते फुटायला थोडे हेच होते, हेजिटेट करत होते. फडणवीसांपासून सगळे त्यांना सांगत होते या आम्ही सगळं करतो, आणि नंतर तर अमित शहानी सांगितलं मुख्यमंत्रीच. पण आज 25 की भारतीय जनता पक्षाला हे आता काय जे घडत आहे ना त्याच्यामुळे फार निवडणुकीवर परिणाम होईल वगैरे असं काही नाही. पण एकनाथ शिंदे यांना घेऊन निवडणूक लढवायला लागली. आता ही विधानसभेची झाली ती नाही का, ती जर स्वतंत्रपणे भाजप असता तर भाजपचं एकट्याचं सरकार आलं असतं. त्यांना कंपल्सरी एकनाथ शिंदेना बरोबर घ्यावं लागलं, कारण एकनाथ शिंदे हा फॅक्टर त्यांनीच उद्धवला शह देण्याकरता निर्माण केला. सेम अजितदादा हा फॅक्टर त्यांनी शरद पवारांना शह देण्याकरता निर्माण केला. आणि आता असं झालंय की असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली. अजितदादा हे अवघड जागतं दुखणं, म्हणजे अजितदादांचा पक्ष हे अवघड जागतं दुखणं होऊन बसलाय. सांगता येत नाही, सहन करता येत नाही. अशा अवस्था एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाबाबत फडणवीसांची, मोदी शहांची किंवा भारतीय जनता पक्षाची असं म्हणू झाली की नाही झाली. हे निर्माण कोणी केले? तुम्हीच केले ना. तसं मला याची आधीपासून खात्री होती. आधीपासून मी तुम्हाला सांगत पण होतो की या अभिजित दिपकेचं उदय आणि त्याला दिलेलं महत्व, त्याचं निर्माण केलेलं एक वलय, त्याला दिलेली संधी, हे मोदी शहांचं एक राहुल गांधीला कट टू साईज करण्याकरता, राहुल गांधीला शह देण्याकरता, त्याच्यावर मात करण्याकरता, त्याला दुय्यमत्व देण्याकरता, तरुणाई जी कदाचित विचलित झाली तर त्याच्याकडे जाऊ शकेल ही शक्यता संपवण्याकरता राहुल गांधीला एक आपल्या नियंत्रणाखाली असलेला
राहील अशी कल्पना असलेला त्यांनी अभिजित दिपके निर्माण केला. म्हणून तर 2-2, 4-4, 6-6 महिने आंदोलनांना परवानग्या मिळत नाहीत, मोठमोठ्या नेत्यांना मिळत नाहीत, मोठमोठ्या राजकीय पक्षांना मिळत नाहीत. विमानातून उतरतो माणूस, परवानगी घेतो, जंतर मंतर त्याच्या हवाली केलं जातं, त्याला सगळ्या सुविधा पुरवल्या जातात, त्याची कोडकौतुकं केली जातात. परत भारतीय जनता पक्षाचा त्याच्यात हात आहे असं दिसू नये म्हणून त्याला सल्लाही दिला जातो की तू आमच्याशी कुठे काही तुझं नातं आहे किंवा अनुकूल आहेस तू आम्हाला, असं नको दाखवू. कारण राहुल प्रतिकूल आहे. तर राहुल प्रतिकूल आहे तर प्रतिकूल अशीच दुसरी पर्यायी शक्ती, युवा शक्ती, ही तुझ्या रूपाने उभी राहिली आमच्या विरोधात, हे चित्र आलं तर तू त्याला पर्याय होतो. तू जर आमच्याशीच संगनमत केलेलं आहेस, तुझ्या आतून आमच्याशी साठगाठ आहे, तू आमच्याच इशाऱ्यावर चालतोय, तुझे सूत्रधार आम्हीच आहोत, हे जर लीक झालं बाहेर, हे जर बाहेर प्रगटलं, तर मग आमची बी टीम म्हणून, सी टीम म्हणून तुझी काय व्हॅल्यू राहणार? आणि मग कशाला आमची मतं जी आहेत ती मतं आम्हाला सुरक्षित ठेवून त्यांची फोडायची आहेत, हे साध्य नाही होणार. त्यामुळे अभिजित दिपके हे हा भस्मासूर, तो भस्मासूर ठरलाच, तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघालाच, याला डाव्या पक्षांच्या ताब्यात दिलं. केजरीवालचं पण असं सांगतात की केजरीवाल हे नाटकं सगळी करतो, त्यांची युद्ध झाली, त्याला जेलमध्ये टाकला, काय काय केलं, ते पण भस्मासुराला काय काय करतच असतात वेगवेगळ्या प्रकारे. पण गुजरातमध्ये जर केजरीवालनी उभे केले नसते तर 100% सत्ता येणं अवघड झालं होतं. केजरीवालनी उमेदवार उभे केले आणि जे पाडले काँग्रेसचे, त्याच्यामुळे गुजरातमध्ये सत्ता आली ना. अनेक ठिकाणी केजरीवालचा उपयोग केलेला आहे त्यांनी, सगळ्याच पक्षांनी. शरद पवारांचा उपयोग, अरे शरद पवार कुठे देशामध्ये कुठे कुठे आमदार त्यांनी उभे करून माणसं पाडलेली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पाडले आहेत महत्वाचे असे 2-4 आमदार, त्यांच्यामुळे फक्त ते पाडण्याचं काम करतात, निवडून आणण्याचं नाही. केजरीवालनी सुद्धा यांचं काम केलेलं आहे. कसं आहे ना, ही सगळी गिमिक्स असतात. आता पंजाबमध्ये काँग्रेस येण्यापेक्षा आप आलेली चांगली म्हणून आपला बळ दिलं का नाही, त्यांनी दिलं ना. असं खूप ठिकाणी केलंय त्यांनी. ते असं बघतात की आपल्याला जो खरा शत्रू आहे, त्या खऱ्या शत्रूला कमकुवत करण्याकरता त्याला एक समांतर असा आपल्याचसाठी एक शत्रू निर्माण करतात. त्या कंपन्या कसं करतात की आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये हिट झाल्यानंतर कॉम्पिटिशनमध्ये दुसरं प्रॉडक्ट येणार, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीने टाकून जेन्युइनली कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपणच वेगळ्या कंपनीच्या नावाखाली एक प्रॉडक्ट टाकूया जे आपल्याशी कॉम्पीट करेल, ते वाढलं तरी आपलाच फायदा. तीच नीती. आता झालं असं की मोदी शहांचा हा डाव म्हणूया, काय आहे, आपण ज्याला आदरणीय मानतो, मी काय अंधभक्त वगैरे नाही, त्यामुळे वंदनीय वगैरे शब्द नाही वापरत, पण आदरणीय, प्रिय, प्रिय 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 मोदी शहा, फडणवीस, शिंदे, प्रिय. तर त्यांच्या संदर्भामध्ये आत्ता मला असं दिसतंय की हा डाव त्यांच्यावर उलटला का? हा भस्मासूर त्यांच्याच मागे लागलाय का? हा भस्मासूर त्यांनाच आता भारी पडतोय का? हा भस्मासूर काँग्रेसला शह देऊन, राहुल गांधीला शह देऊन, राहुलच्या आंदोलनाचं महत्त्व कमी करून झेनझी त्याच्याकडे खेचली जाण्याचा जो धोका होता तो टळला त्याच्यामुळे ती त्याच्याकडे आली. पुन्हा त्यांनी डाव्या पक्षांचा पाठिंबा आपल्याकडे घेऊन, जे डावे पक्ष एरवी राहुलच्या मागे फर्मली गेले असते, संघटना, विशेषतः विद्यार्थी संघटना, युवा संघटना, त्या आपल्याकडे वळवून राहुलची ताकद कमी करण्याचा डाव होता. तो यशस्वी झाला का? झाला. आतापर्यंत सगळ्याच राजकारणी, काँग्रेसवाल्यांनी पण हे केलं. मी जसं म्हटलं की बाळासाहेबांना महत्त्व दिलं एवढ्या करता की कम्युनिस्ट चळवळ संपवायची होती. जेव्हा बाळासाहेबांना कामगार क्षेत्रातून संपायचं होतं, दत्त सामंतला महत्त्व दिलं. हे बिहाइंड द कर्टन सगळं मी बघत असतो जवळून, त्यामुळे मला कळत असतं. आजही महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे कोणाचं प्रॉडक्ट आहे? कुणाला शह देण्याकरता कुणी त्याला, तो शब्द योग्य नाही, पाळलं म्हणणार नाही,
माणसाळ तो पण योग्य नाही. सांभाळ, तो शब्द वापरूया आपण. नाही, कोणाचा अवमान होणार नाही, कोणाच्या भावना दुखावणार नाही, पण कुणीतरी सांभाळलाय, कुणीतरी पालन पोषण करत आहे, कुणीतरी त्याचा एक पालक आहे. जो पालक परत मनोज जरांगेच्या माध्यमातून जातीय समीकरण पण मांडतोय वेगळ्या रीतीने, एक ताकद पण निर्माण करतोय. ही ताकद त्याला अनुकूल आहे, पण त्याला जे नको आहेत किंवा जे शह देत आहेत किंवा ज्यांची कॉम्पिटिशन आहे किंवा जे आज ना उद्या कुठेतरी आपल्याला अशी काहीतरी करतील अशी भीती आहे, त्यांना शह देतोय. तर मनोज जरांगे सुद्धा असं कुणीतरी युतीतल्याच नेत्यांनी निर्माण केलेला भस्मासूर आहे की काय म्हणताय, नाव घेऊ, मी काही संकोच करत नाही. ते मित्रच आहेत ना सगळे, त्यामुळे असं जे सत्य आहे ते सत्य आहे, त्याबद्दल त्यांचा काही आक्षेप करायचा नाही. पण ही तर गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय आणि पुरवठ्याशिवाय मनोज जरांगे झालाच नसता, तो एवढा मोठा झालाच नसता, आणि त्याच्यामधून एवढं मोठं काहीतरी निर्माण झालं नसतं. एकनाथ शिंदे त्याचे निर्माते नाहीत, पण प्रणेते, पालन पोषण करते आहेत, आणि त्यांचाच शह थेट जातीय समीकरणातून फडणवीसांना जातो, हे काही खोटं नाही आहे. आणखीन पण पुष्कळ आता या क्षणाला कितीतरी आहेत असे निम्या ठिकाणी निर्माण केलेले. इव्हन आता मी नेहमी सांगतो की फडणवीसांनी ठरवायचं आहे, हे तुम्हाला इकडले तिकडले काँग्रेसवाले फुटलेले, राष्ट्रवादीवाले फुटलेले, शिवसेनावाले फुटलेले, अमुक फुटलेले, कोण भाजपत गेलं, कोण इकडे गेलं, कोण शिंदेकडे गेलं. आता भाजपचे कट्टर ज्यांना आपण म्हणू शकतो ते लोक शिंदे सेनेत जातात, याचा अर्थ काय होतो, ती ॲडजस्टमेंट असते. आमच्या इथे संधी नाही, सोय नाही, आमच्या लोकांना त्याचं हे होऊ शकतं, तर तुम्ही शिंदेकडे जा. भाजपने शिंद्यानं किती लोक दिले याची जर संख्या ऐकली तुम्ही, जी मला माहिती आहे, आमदार खासदारांची सुद्धा, नगरसेवकांची सुद्धा, जिल्हा परिषद सदस्यांची सुद्धा, तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ 50% एकनाथ शिंदेकडे आलेली माणसं ही मुळामध्ये भाजपत जायला तयार होती. भाजपलाच त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाने, म्हणजे मोदी, शहा आणि फडणवीसांनी त्यांना एकनाथ शिंदेकडे पाठवून एकनाथ शिंदेची ताकद वाढवली. हे सत्य आहे, सत्य आहे. तर त्यामुळे आता अभिजित दिपके या संदर्भामध्ये आता तो खूप बोलतो ना मोदींबद्दल. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा एवढा प्रतिष्ठेचा विषय करावा अशी स्थिती होती का? बरं, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अजिबात गेल्या 12 वर्षात समजा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा जरी घेतला नसता तरी ठिकठिकाणी राजीनामे घेणारे मुख्यमंत्र्यांचे राजीनामे पण त्यांनी घेतलेले आहेत ना, भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून. येडियुरप्पा वगैरे आहेत ना, पुष्कळ मोठी यादी आहे. त्यामुळे असं काही राजीनामा घ्यायचंच नाही वगैरे असं काही नसतं, त्यांच्या सोयीच्या याच्यात आहे. आत्ता असं आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिपकेने मागितला आणि लगेच दिला, तर हे 10-15 दिवस जी वातावरण निर्मिती झाली, राहुलचं इनिशिएटिव्ह हे झालं, शेवटी राहुलला अभिजित दिपकेचा मुकाबला करण्याकरता संसदेबाहेर पडून रस्त्यावर यायला लागलं, अशा तांगड्या पसरून वगैरे वगैरे झोपावं लागलं रस्त्यावर. त्याला आणि त्याच्या बहिणीला प्रियांकाला दारात लटकून स्टंट करावे लागले. जर अभिजित दिपकेचं हे आव्हान पुढे नसतं तर एवढी काय म्हणतात त्याला स्टंटबाजी करण्याची वेळ राहुलवर आली असती का? संसदेत त्यांनी मुद्दा मांडला असता, काय तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या बैठका घेतल्या असत्या, त्यांनी जयपूरला घेतली, इकडे घेतली, तसे घेतल्या असत्या. असं रस्त्यावर येऊन त्याला आक्रोश, आक्रंदन, चळवळेपणा, आक्रस्ताळेपणा करायची गरज का पडली? कारण दिपके सगळे इनिशिएटिव्ह घेतोय ही भीती त्याला पडली, आणि दिपकेने घेतलंच. आणि मागणी त्याची तीच होती, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही. कारण त्याला माहिती होतं मोदी शहांचा काही राजीनामा आपण मागू शकत नाही, किंवा मागितला तरी ते काही देत नाहीत, आणि ते म्हणजे न सफल होणारी ती मागणी. तर त्यामुळे, आणि मोदी शहांनी सांगितलं असेल धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागा, थोडं ताणू आपण, मधल्या काळामध्ये राहुलचं सगळं हे करून टाकू, ऑपरेशन राहुल गांधी कट टू साईज, आणि मग तुम्हाला श्रेय देऊ. बघा ना तुम्ही, 3 मागण्या ज्या केल्या त्या तिन्ही मागण्या न करता सुद्धा मंजूर झाल्या असत्या,
आणि त्याच 3 जर यांनी केल्या असत्या, राहुलने केल्या असत्या सरकारने नसत्या केल्या. कारण राहुलला श्रेय जायचं नव्हतं ना, ते त्यांना त्यांच्या माणसाला द्यायचं होतं, ते दिलं त्यांनी. आता एक लक्षात ठेवा की अभिजित दिपके याला दिलेली सुपारी तो वाजवतोय. फार त्याच्यावर रागू नका, फार विरोध करू नका. त्यांनी देखील बघा की राहुल गांधीला पेचात पकडताना माणूस असा हा संधी घेतली का घेतली. त्यांनी ते एक काय म्हणतात त्याला झुरळ आणि हे म्हटलं न्यायाधीशांनी, म्हणून त्याच्यावर एक पोस्ट टाकली जी त्यालाही कल्पना नव्हती. 200-500 लोकांपेक्षा म्हणतील ती गेली करोडोमध्ये. एक हवा तयार झाली. मोदी शहांनी ती संधी साधली आणि बघितलं की याच्यामध्ये पोटेन्शियल. त्याच्याशी त्यांचे सगळ्या दुनियाभर माणसं असतात. अमेरिकेतली माणसं त्याला भेटली असणार. त्याची विमानाची सगळी व्यवस्था केली, त्याला इथे आणला. 5 मिनिटात त्याला परवानगी दिली पोलिसांनी. स्टेज उपलब्ध करून दिलं. सगळ्या प्रकारची व्यवस्था केली. संघटना निरनिळ्या प्रकारच्या दुर्न. बरं, केजरीवाल हा आता काँग्रेसच्या विरुद्ध आहेच. त्यामुळे केजरीवाललाही हा डाव सांगितलाही असेल, कळलाही असेल की आता दिपकेच्या मागे उभं राहणं आपल्याला काँग्रेसला पंजाबमध्ये शह देण्यासाठी आवश्यक आहे. तोही त्याला जॉईन झाला. बाकीचे तर येडेखुळे भरपूरच आहेत. भगवान विष्णूचा अवतार दिपकेला म्हणण्यापर्यंत बहकणारे काय म्हणतात त्याला, संजयच्या भाषेत काहीतरी म्हणा त्याला, लोक आहेत, नेते आहेत. त्यामुळे अभिजित दिपके आता मोदी शहांविरुद्ध नाही बोलत, तर त्याला मग महत्व काय महत्व, मग काय अस्तित्व. आता मोदी शहांविरुद्ध या देशात बोलतंय कोण? काँग्रेस. कोण बोलतंय? राहुल गांधी. बरोबर आहे. मोदी शहांविरुद्ध बोलणारा दुसरा माणूस उभा राहिल्याशिवाय आणि त्याच्याकडे स्वतःची अशी एक वोट बँक पॅरल काँग्रेसला तयार झाल्याशिवाय, कारण कसं आहे आता इतर पक्षांच्याकडून ते फोडतील मतं वगैरे आणि काँग्रेसचा तोटा होईल ही शक्यता कमी आहे. ओवेसीला पाळलाय की नाही? पाळलाय की नाही? ओवेसी कोणाचा माणूस आहे? ओवेसी 100% भाजपचा माणूस आहे. 100%. ओवेसी जे काय बोलतो करतो ते किती जहरी बोलतो की नाही. पण हे विष जे आहे म्हणतात ना की हे विष हे जाणीवपूर्वक, नागाचं वगैरे पण विष हे औषध म्हणून वापरलं जातं ना काही ठिकाणी, आहे की नाही. तर त्यामुळे ओवेसी नंतर प्रकाश आंबेडकरचाही हा असा उपयोग करतं का नाही भाजप. त्यांनी काय म्हणू दे, त्यांच्यावर बी टीमचा आरोप होतो आणि ते बरोबर अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसला याला त्याला घोळून पिळून वगैरे सगळं करून बरोबर त्यांची वाजवतात की नाही, त्यांच्या सीट्स पाडतात की नाही. त्यांना कळतं की नाही की आपण पाडतोय आणि पाडण्यासाठीच त्यांना सुपारी येतं, ते वाजवतात. ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचं जे स्थानमान सन्मान आणि त्यांना अनुदान दान सगळं जे भाजप देतं आणि ते विरोध करण्यासाठी देतं, याचं कारण सत्ताधारी पक्षाला विरोधकही आपल्याला सोयीचा असावा असं वाटतं, किंवा आपला जो खरा विरोधक आहे त्याच्याऐवजी शॅडो विरोधक, डमी विरोधक निर्माण करणं नेहमीच फायद्याचं असतं. अभिजित दिपकेने जर मोदी शहांना शिव्या दिल्याबद्दल तुम्हाला राग येत असेल आणि तुम्ही भाजपचे समर्थक असाल, मोदी शहांवर प्रेम करणारे असाल, थोडं माझ्या दृष्टिकोनातून विचार करा आणि हे आवश्यक आहे. त्यांनी मोदी शहांना शिव्या दिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मोदी शहांचं नुकसान होत आहे का? नाही होत आहे, उलट फायदा होतोय. याचं कारण अभिजित दिपकेमुळे राजकीय दृष्ट्या जागृत झालेली, काही अंशी संघटित झालेली, काही अर्थी जिवंतकडून ज्वलंतकडे चाललेली जी नेक्स्ट जनरेशन आहे तिच्याशी मोदी स्वतःचा सांधाजोड करताय. आतापर्यंत 75 वर्षाचे मोदी हे 60 पुढल्या लोकांचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध, ऋणानुबंध, अनुबंध असं सगळं होतं, तो वर्ग होता. आता या निमित्ताने मोदींना मी तरुणांना देखील जवळचं मानतो, तरुणांबद्दल देखील माझ्यात प्रेम आहे. मी तरुणांचा देखील एक हितकर्ता, हितचिंतक, त्यांच्या भावभावना, आशा, आकांक्षा यांची दखल घेऊन पूर्तता करणारा, स्वप्नपूर्ती करणारा, सपनों का सौदागर हे दाखवण्याची संधी अभिजित दिपकेनी जर
हे आंदोलन केलं नसतं, त्यांच्यावर टीका केली नसती, हे सगळे समरप्रसंग, हे WWFचं युद्ध आहे हो. WWFची ते जे 2 मल्ल हे करतात, ते डमी ठरलेलं असतं ना सगळं. दाखवता काय होतं आपल्याला, असं वाटतं आता जगतो का मरतो, त्याच्या डोक्यात काय घालतात, त्याला काय मारतात, वरतून फेकतात, असं वाटतं की एक तरी यातला मारणार, त्याच्याशिवाय काही ही कुस्ती सुटणार नाही. पण काही नाही ना, परत पुढल्या आठवड्यामध्ये पुढल्या याला आव्हान द्यायला ते असतातच. ही WWFची नुरा कुस्ती म्हणतात आपल्या इकडे त्याला. ही मोदी शहांवर त्याने तुटून पडलं पाहिजे, त्याने अर्वाच्य बोललं पाहिजे, त्याने अर्वाच्य बोललं पाहिजे. त्यांनी हेच चित्र निर्माण केलं पाहिजे आजही, आत्ताही, की मोदी शहांचा जर खरा कोणी द्वेष्टा, विरोधक, त्यांच्यावर कडाडून टीका करणारा जर कोणी असेल तर तो अभिजित दिपके. राहुलपेक्षा मी मोठा विरोधक आहे. राहुल नाही वापरत अशी भाषा मी वापरतो. राहुल नाही एवढी बिभत्स, असभ्य, अभद्र, अश्लील अशी भाषा वापरत जेवढी हा वापरतो किंवा याचे अनुयायी वापरतात. याचं कारण आहे की त्या सुपारीवर एक कात आणि सगळं जे काय पान विडा उचललाय त्यांनी, त्या विड्यामध्ये ही सुपारी पण आहेच ना. तो काय बोलतो असं हा विखारी, विषारी आणि दाहक आणि असं बोलला नाही, तर मग राहुलच्यावर तो मात कशी करणार. आणि राहुलच्यावर मात, बरं त्यांनी आणखीन एक फायदा बघितलाय मोदी शहांनी, की याच्या निमित्ताने परत दलित मतांमध्ये जी काँग्रेसची घुसखोरी आहे त्या तरुण पिढीला बाहेर काढायला संधी आहे. दलितांची तरुण पिढी काँग्रेसकडे जाऊ शकते यांच्या हिंदुत्वाच्या भीतीने सुद्धा. हिंदुत्व हा विषय वेगवेगळ्या अँगलनी जातो, तो दलितांमध्ये, आदिवासींमध्ये वेगळ्या अँगलनी जातो. आदिवासींचा संबंध नाही, पण दलित तरुण जो आहे, का अभिजित दिपकेने सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जवळ ठेवला, का त्याने राहुल गांधीला पॅरलल घटनेचा पुस्तकाचा वारंवार उल्लेख केला किंवा हातात ठेवलाय, याचं कारण त्याला राहुल गांधीला नेस्तनाबूत करायचा होता. दलित तरुण जो आहे तो स्वतःकडे आणायचा होता आणि जी जिंकून ती इनडायरेक्टली राहुलपासून दूर करायची होती आणि मोदींच्या जवळ नाही गेली तरी राहुलची मतं फोडायला उपयोगी पडणार होती. आता म्हणूनच मला असं वाटतं की काँग्रेस जनता पार्टीला भाजपच्या दृष्टीने पुढल्या निवडणुकीपर्यंत भवितव्य आहे. अभिजित दिपकेला संपवणार नाहीत, संपवू शकतात एका रात्रीत. सोनम वांगचुकला कसं संपवलं आपण बघितलं, संपवलं ना. सोनम वांगचुक सुद्धा 26 दिवस उपास केला त्यांनी, ते पण असं म्हणतात की ते सगळं त्यांनी ते पण डीलच केलं. लडाखला राज्याचा दर्जा, तो मुख्यमंत्री, भाजपचा पाठिंबा वगैरे बरंच मोठं डील केलं. पण ते डील परत आधीपासूनच कुठेतरी असणार की उद्या हा दिपके जर जास्त पॉवरफुल झाला तर त्याला पॅरलल म्हणून कदाचित सोनम वांगचुकची सुपारी पण यांचीच असेलच, असावीच. एनिवे, दिपके फार मोदी शहांच्या विरुद्ध बोलतोय, वाटेल ते बोलतोय, अश्लील अभद्र बोलतोय, मनावर घेऊ नका. आपणच ओएसीच्या तोंडून हिंदुत्वाच्या विरुद्ध, मोहन भागवतांच्या विरुद्ध, हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध, मोदी शहांविरुद्ध प्रचार, अपप्रचार, गैरसमज, टक्कर मॅनेज करतोय. तुमच्या इतर नेत्यांना आपण मॅनेज करतोय, प्रादेशिक पक्षांमध्ये पण आपण मॅनेज करतो. तर त्यामुळे हे सगळं मोदी शहांचंच नियोजन आहे आणि त्याच्या मागे प्रयोजन आहे. त्यामुळे अभिजित दिपकेला विरोध नका करू, त्याला वाढू दे. याचं कारण तो काँग्रेसला संपवेल, काँग्रेसची मतं खाईल आणि त्याची पार्टी ही पार्टी म्हणून उभं राहण्यासाठी कित्येक हजार कोटीचा फंड जर उद्या मोदी शहांनी खर्च केला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काँग्रेसला शह देण्याकरता आणि राहुलवर मात करण्याकरता अभिजित दिपके हे एक साधन आहे. मोदी शहांचं साध्य 29च्या निवडणुका आहेत, त्या जिंकण्यासाठी असे अनेक अभिजित दिपके ते ठिकठिकाणी निर्माण करतील अशीही शक्यता आहे. धन्यवाद.